हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता ना एकदम निवांत अशी माझी सगळी कामं चालणार आहे. ती का ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर मी थोडीशी शेवग्याचा रस्सा बनवून घेणार आहे. तर शेवग्याच्या रस्स्यासाठी ना मस्त असा शेवगा मी एका साईडला शिजायला घातलेला आहे. झाडाचा शेवगा काढला, नंतर स्वच्छ धुवून कट करून शिजायला घातले आणि इकडं ना लसणाची फोडणी घालून घेतलेली आहे. थोडीशी जिरे मोहरे आणि थोडेसे बेसिक मसाले टाकून घेतले. धना पावडर, जिरा पावडर, काळं तिखट टाकलं आणि मस्त असं थोडं वरून कोथिंबीर टाकते मी सगळ्याच्या लास्टनं, कारण तसा फ्लेवर ना थोडासा कोथिंबीरला राहतोय बघा. नाहीतर काय होतं माहिती का, आपण अगोदर कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीरचं फ्लेवर अख्खा निघून जाते. म्हणून मी कोथिंबीर थोडंसं लास्टनं टाकते आणि त्याच्यानंतर जो शेवगा शिजून घेतला होता ना तो त्याच्यामध्ये ओतला आणि त्याच्यानंतर ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि म्हणजे 3 ते 4 वाट्या भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर बाहेर थोडंसं मला कामं राहिली होती, म्हणजे ना बरेच दिवस झालं मी ना पाणी मारलं नाही. थोडंसं पाणी मी झाडांना सोडायचे, पण आता काय होतं माहिती आहे का, उन्हाळा चालू झाल्यामुळं काय होतंय, पाणी आपल्याला कंटिन्यू मारावं लागणार आहे. पहिलं कसं एका दिवशी पाणी जरी राहिलं तर मारायचं बाहेर तरी काय वाटत नव्हतं. आता कसं झालंय, उन्हामुळे एवढं कोरडं वाटते, पूर्ण जमीन एवढी कोरडी आणि त्याची अशी गरम गरम वाफ येते आणि ती जर वाफ झाडांना म्हणजे असं चांगलं नाही वाटत. आणि झाडांच्या पुढे सुद्धा जेवढा थंडावा असेल ना त्याच्याने सुद्धा खूप झाडांना फरक पडते बघा. कारण झाडांना त्यांच्या मुळात थोडंसं थंड आपण पाणी देतो, पण साईडला पण थोडंसं पाणी मारलं ना तर झाडं एकदम अशी पावसाळ्यातल्यासारखी हिरवीगार असं मस्त लागतात ना. आणि आता ना माझ्या बघा मोगऱ्याची झाडं किंवा ही शोची झाडं आहेत ना, ते एकदम छोटी छोटी होती मी जेव्हा आणली होती. आणि एक वेगळाच आनंद असतो बघा ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला आनंदाने आणतो, आपल्या मर्जीने आणतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला असं जपतो आणि त्याच्यानंतर एवढी मोठं झालेलं बघितलं ना खूप आनंद होते. ज्यांना झाडांची आवड आहे ना त्यांना म्हणजे नक्कीच माहीत असेल की झाडं ज्यावेळेस मोठी होतात ना एकदम छोटी छोटी त्यावेळेस काय आपल्याला आनंद भेटतोय तो. तर ही झाडं आहे ना सगळी एकदम मी अगदी नर्सरीतनं छोटी छोटी असताना आणली होती. एकदम असे म्हणजे बोट बरं म्हणले तर चालतील एवढी एकदम एक एक छोटी एवढी सुद्धा झाडं होती. आणि आता बघा हे गुलाब तर एकदम छोटी होती, जणू एक वितभर असतील गुलाब तर एवढे असताना मी ह्या झाडं आणलेले. त्यांना आता ना जवळजवळ एवढी मोठी झालेली आहेत. आणि तरी पण माझ्या म्हणजे माणसाची आशा कशी असते बघा, ती एवढी झाडं असून पण मला अजून शोची 2-3 झाडं आणावीशी वाटतात. कारण एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड निर्माण झाली तर आपल्याला ना ती गोष्ट म्हणजे केल्याशिवाय जमत नाही बघा असं आहे. तर सगळी फुलं वगैरे तोडून आणली आत मी. आणि आता कसं झालंय माहिती का, फुलांना काही कमी नाही. पहिलं कसं होतं, गुलाबाशिवाय पर्याय नव्हता मला. सजावट म्हणा किंवा कुठलं लक्ष्मीपूजन म्हणा किंवा काय कुठलं एखादं उद्यापन म्हणा, काय आपण असं करताना ना तर फक्त गुलाबाचीच फुलं असायची. तर आता मोगऱ्याला एवढी भरपूर आणि दुसरी पण ती देवाची पांढरे फुलं असतात ना, ते फुलाचं काही नाव मला माहिती नाही, तर ते पण फुलं आता माझ्याकडे आले. 2 प्रकारची व्हाईट फुलं आणि दुसरी आहेत ती रेड फुलं गुलाबाची. तर आता इथं पोरांना ना सकाळी थोडासा नाश्ता बाहेरूनच आणला होता त्यांनी, कारण बाहेर सहज गेलते ती. तर मग त्यांनी वडापाव वगैरे आणले होते, भरपूर आणले होते. तर पोरांनी आम्ही खाऊन घेतलं आणि त्यांच्यासाठी थोडंसं ठेवून दिलेलं आहे. तर आता काय म्हणजे माझं रुटीन का चेंज झालेलं मी तुम्हाला सांगते. तर आता ना पोरांना सुट्ट्या लागले तर माझं रुटीन ना तुम्हाला अधूनमधून असं वेगवेगळे येत जाईल. कारण कसं आहे माहिती आहे का, पहिलं कसं कंटिन्यू सकाळी उठलं की पहिले स्वयंपाक, आणि कारण स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नसायचा, कारण पोरांना टिफिन द्यावं लागायचं. आता तसं काही नाही, आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कुठलं म्हणजे अगोदर एखाद्या वेळेस म्हणजे देवपूजा आहे ती बाकीची कामंसुद्धा आपण करून घेऊ शकतो. आता जोपर्यंत पोरांना सुट्ट्या आहेत तोपर्यंत आपण आपल्या मर्जीचे मालक असं आहे. तर मला ना हे दही लावायचं होतं, तर मी हे आदल्या दिवशीच दही लावलेलं आहे. तर आदल्या दिवशी थोडंसं दही लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ना सकाळी उठून परत ते दही चेक केलं तर दही एकदम परफेक्ट असं झालं. तर म्हणलं चला आता, कारण आमच्यात कढी सगळ्यांना आवडते, तर मग मस्त अशी भरपूर अशी जिरे घातली, मोहरी घातली आणि कढीपत्ता तर घरचाच आहे त्यामुळे ताज्या ना भाज्यांचा वेगळंच काही तर म्हणजे असं असतोय बघा. तर कढीपत्ता जरी नुसता घातला आणि लसूण ठेचून घातला ना तरी एक नंबर होते कढी. म्हणून सगळे म्हणतात बघा, घरी जेवढं आपण भाजीपाला लावू आपल्या टेरेसवर किंवा घराच्या आजूबाजूला तर त्याचं ना एक वेगळीच चव असते, वेगळीच टेस्ट असते बघा. तर इथं ना फक्त लाल मातीमध्ये मी कढीपत्ता लावलाय तर किती छान आलाय. आणि त्याच्यानंतर असं सगळं कामं वगैरे झाल्यावर मी पोरांना जेवण वगैरे वाढलं बघा. कारण कसं आहे, आता सुट्ट्या लागले तर त्यांनी पण थोडंसं सकाळी नाश्ता केलता, पण सगळं स्वयंपाक वगैरे आवरून आता आपण कसं पहिल्यासारखी धावपळ करत नाही, कारण आता ना सुट्टीचे दिवस आहेत. तर पोरं पण एन्जॉय करतो आणि आपण पण थोडं निवांत सगळी कामं करत असतो. तर पोरांना ना तरी माझ्या हातून एक म्हणजे एक ही झाली, तर कारण का नाही पोरांना साखर टाकून कढी आवडते, पण मी साखर काही टाकली नाही. कारण मला एकटीसाठी ना साखर मला आवडत नाही, म्हणून मी कुणाला साखर टाकली नाही. ह्याला जेवायला दिवस तर इकडे बघा काय कारनामा झालाय माझा. माझी सगळी चपाती इकडे जळून गेली. जोपर्यंत इकडं किचनमध्ये असते ना मी आणि नंतर पोरांना जेवायला देऊन येतो तर सगळी चपाती माझी
जळून गेलेले. तर असो हे कांदे आता मी हे कुत्र्याला ठेवून टाकीन, असू द्या. तर चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत